नागपुर के दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र की ओर से राष्ट्रपति भवन में आयोजित प्रतिष्ठित एट होम कार्यक्रम में महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और गोवा की समृद्ध लोक संस्कृति का भव्य प्रदर्शन किया गया। 120 कलाकारों ने लोक नृत्य और पारंपरिक कलाओं से सभी का मन मोह लिया। काल मी प्रेझेंटेशन घेतलेलं आहे। लवकरच राज्यामध्ये नवीन गृहनिर्माण संस्थांना महसूलच्या जागा देऊन त्याकरता जी पॉलिसी आता आम्ही मंत्रिमंडळासमोर आणतो आहे, या पॉलिसीमुळे या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेला स्वस्त घरं मिळतील असा एक निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि सोबतच ज्या जुन्या गृहनिर्माण संस्था आहे आणि ज्यांचं डीम कन्व्हेन्स झालं असेल त्यांचं 7/12 प्रॉपर्टी कार्डमध्ये नाव आणणे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि ज्यांचं डीम कन्व्हेन्स झालं नसेल त्यांचं इतर अधिकारामध्ये आम्ही नाव आणण्याचा निर्णय घेतो आहे। त्यामुळं एक जी क्लिष्ट पद्धत होती, क्लिष्ट प्रक्रिया होती, ती प्रक्रिया आता सुलभ करण्याची काम आम्ही केलेलं आहे। त्यामुळे राज्यातल्या जवळपास 70,000 सोसायटी ज्या गृहनिर्माण संस्था आहे त्या ज्या वेगवेगळ्या क्लिष्ट पद्धतीमुळे अडकलेल्या आहे, त्याकरता काही UDCPR मध्ये काही चेंजेस करावे लागणार आहे। ते नगरविकास करेल, महसूल खातं काही शासन निर्णय इश्यू करेल, गृहनिर्माण खातं हे या ठिकाणी शासन निर्णय इश्यू करणार आहे। आणि त्यामुळं सुलभ पद्धतीने 70,000 ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना एक मोठा फायदा होणार आहे। लवकरच या राज्यामध्ये स्वयं पुनर्विकासाचं धोरण येत आहे। एखादी सोसायटी असेल, त्या सोसायटीला स्वयं पुनर्विकास करायचा असेल तर त्यांना सुद्धा आता स्वयं पुनर्विकास करता येतो। याकरता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जी सूचना दिली होती, आमचे प्रवीण दरेकरजींनी याच्यावर खूप काम केलेलं आहे, संजय केळकरजींनी काम केलं आहे। आणि त्यामुळं एक चांगला एक स्वस्त घर आणि प्रत्येकाला घर, सर्वांसाठी घरे ही योजना राबवण्याकरता आम्हाला आता याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे। महसूल खात्याने पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळं या राज्यातले सर्वच गृहनिर्माण सोसायटीचे आता मार्ग मोकळे झाले आहेत। होय, आम्ही हा विचार करतो आहे। जसं आता मौदाला बापदेव साखर कारखाना आहे, तो बंद पडला आहे। इथे 150च्या वर एकर जमीन महसूल खात्याची वेस्टेज पडलेली आहे। त्याच्यातही आम्ही आढावा घेणं सुरू केलेला आहे। आणि मला वाटतं की महसूल खात्याच्या ज्या सहकारी साखर कारखान्यात जमीन दिल्या होत्या आणि ते कारखाना बंद पडले, त्या जमिनीसुद्धा त्याबद्दलच्या जे काही अटी शर्ती होत्या, काही ठिकाणी शर्तभंग झालेल्या आहेत, त्या सर्व तपासून त्या जागा महसूल खात्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने उद्योगावर डेव्हलप करता येतील का, त्यांना अजून चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करता येईल का, याचाही विचार सरकार करत आहे। तेच सांगतो की आम्ही आता संपूर्ण लँडस्कॅप तयार करतो आहे। जमाबंदी आयुक्तांनी जबाबदारी घेतली आहे। या राज्यात जेवढ्या गव्हर्नमेंट लँड महाराष्ट्र शासनाच्या होत्या, आम्ही ज्या ठिकाणी लीजवर दिलेल्या होत्या, काही इनामात पट्ट्याने दिलेल्या जागा आहेत, त्या सर्व जागा साखर कारखाना असेल, सूतगिरण्या असेल, उद्योगांना दिल्या असतील, त्या सर्व जागा त्या ठिकाणी शासनाकडे परत घेऊन त्या जागेच्या माध्यमातून आपण पुन्हा नवीन डेव्हलपमेंट किंवा नवीन उद्योगाला चालना देता येईल का, याचा विचार शासन करत आहे। असं आहे की आता हा विचार प्रायमरी आहे, याच्यावर सर्व चर्चा होईल, व्यवस्थेच्याबद्दल सर्व विचार केला जाईल, नंतर जशी पॉलिसी येईल। असं आहे की आता ही सर्व कायदेशीर लढाई आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा दोन्ही बाजू मांडल्या जात आहे तेव्हा सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय घेतील। त्या निर्णयावर मी काही बोलणे तर त्यावर काही मी टिप्पणी करणे योग्य नाही। राजस्थानमध्ये 10 महानगरपालिकेची जबाबदारी माझ्याकडे आहे। 10 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, 319 नगर परिषदेच्या निवडणुका आहेत। 10ही नगरपालिकेमध्ये मी प्रवास करणार आहे, 10ही महानगरपालिकेत मी प्रवास करणार आहे। आम्ही एक आता टीमही तयार केली आहे। प्रत्येक महानगरपालिकेत एक महाराष्ट्राचे 30-40 प्रवासी कार्यकर्ते जाणार आहेत। राजस्थान प्रकोष्ठाचे प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्रात आहे, जे राजस्थानचे मुख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात वेगळ्या व्यवसायाकरता काम करतात, तेही सुद्धा राहणार आहे। मला विश्वास आहे की आमचे मुख्यमंत्री भजनलाल शर्माजी, आमचे तिथले प्रदेशाध्यक्ष राठोडजी यांच्या नेतृत्वामध्ये तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही जिंकू।